नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। हा पेपर शिपाई हमाल लिपिक या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे। हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक 700 पेजेसचं अतिसंभाव्य TCS पॅटर्न नुसार प्रश्नसंग्रह अवेलेबल आहे। त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी वाईज सर्व प्रश्न ॲड केलेले आहेत, कारण येणाऱ्या परीक्षेसाठी त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत। जर कोणाला घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते अतिसंभाव्य 700 पेजेसचं प्रश्नसंग्रह तुम्ही ते घेऊ शकता। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर दिले जाईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पेपरला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारताचा मध्यबिंदू खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? भारताचा मध्यबिंदू खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, भारताचा मध्यबिंदू हा नागपूर या शहरामध्ये आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या एका छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळी झाडली होती? मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळीही झाडली होती? तर विद्यार्थी मित्रांनो, मंगल पांडे यांनी बराकपूर येथील छावणीमधील इंग्रजी अधिकाऱ्यावर गोळीही झाडली होती। प्रश्न क्रमांक तिसरा, इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? इंडियन मिलिटरी अकॅडमी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, इंडियन मिलिटरी अकॅडमी ही डेहराडून या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे? खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कर्जत या ठिकाणी भात संशोधन हे केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, कॅनबेरा हे शहर खालीलपैकी कोणत्या एका देशाची राजधानी आहे? कॅनबेरा हे शहर खालीलपैकी कोणत्या एका देशाची राजधानी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, कॅनबेरा हे शहर ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, पासपोर्ट म्हणजेच आपलं पारपत्र खालीलपैकी कोणते खाते प्रदान करते? पासपोर्ट हे खालीलपैकी कोणते खाते प्रदान करते? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, पासपोर्ट हे परराष्ट्र मंत्रालय हे खाते प्रदान करते। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 7, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे? लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, लॉर्ड्स हे क्रिकेटचं मैदान इंग्लंड या देशामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 8, वलसाड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला जिल्हा आहे? वलसाड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यामधला जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, वलसाड हा जिल्हा गुजरात राज्यामधला तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहेत? कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या एका कलमाच्या अंतर्गत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, कायद्यासमोर सर्व समान आहेत हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 14 नुसार ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, खालीलपैकी कोणतं एक धरण आहे जे धरण ठाणे जिल्ह्यामध्ये आहे? खालीलपैकी कोणतं एक धरण आहे जे धरण ठाणे जिल्ह्यामधलं धरण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, बारवी हे धरण ठाणे जिल्ह्यामधलं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, इस्रो ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची संस्था आहे? इस्रो ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची संस्था आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो, इस्रो ही संस्था अवकाश आयोग यांच्या संबंधीची ती संस्था आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. खालीलपैकी कोणी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे? खालीलपैकी कोणी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकच्या खालीलपैकी कोणत्या कलेक्टरचा वध केला होता? अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी नाशिकच्या खालीलपैकी कोणत्या कलेक्टरचा वध केला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॅक्सन या कलेक्टरचा वध हा केला होता. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. श्री नारायण मूर्ती हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? श्री नारायण मूर्ती हे खालीलपैकी कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. श्री नारायण मूर्ती हे इन्फोसिस या कंपनीचे ते संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. गोंडावणा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे? गोंडावणा हे विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामधलं विद्यापीठ आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. गोंडावणा हे विद्यापीठ गडचिरोली या जिल्ह्यामधलं ते विद्यापीठ आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. भारत एक खोज हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? भारत एक खोज हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारत एक खोज हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. स्पायरोगायरा हे पुढीलपैकी काय आहे? स्पायरोगायरा हे पुढीलपैकी काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, स्पायरोगायरा हे शैवाल या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला? महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर एवढा समुद्र किनारा हा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. भारतीय पठाराच्या कोणत्या एका भागाला खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात? भारतीय पठाराच्या खालीलपैकी कोणत्या एका भागाला खनिज संपत्तीचे भांडार असे म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, छोटा नागपूर या भागाला खनिज संपत्तीचे भांडार असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. पंचशील तत्वांचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला होता? पंचशील तत्वांचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्वांचा पुरस्कार हा केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था खालीलपैकी कधीपासून सुरू झाली? महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्था खालीलपैकी कधीपासून सुरू झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. महाराष्ट्र राज्यामध्ये 1 मे सन 1962 पासून पंचायत राज व्यवस्था ही सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. सावंतवाडी हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे? सावंतवाडी हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. सावंतवाडी हे ठिकाण लाकडी खेळणी यांच्यासाठी प्रसिद्ध असलेलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या एका खेळाशी संबंधित आहे? सायना नेहवाल ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळाशी संबंधित खेळाडू आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सायना नेहवाल ही खेळाडू बॅडमिंटन या खेळासंबंधीचे ती खेळ. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ पुढीलपैकी कोण आहेत? नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती पुढीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. नोबेल पारितोषिक प्राप्त करणारे पहिले भारतीय हे रवींद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय व्यक्ती आहेत. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. होल्ट हे पुढीलपैकी कशाचं एकक आहे? होल्ट हे पुढीलपैकी कशाचं एकक आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्युत विभवांतर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। ऑप्शन क्रमांक 27 बघत राज्यसभेमध्ये घटक राज्य आणि संघराज्य प्रदेश यांच्याकडून एकूण किती सदस्य निवडले जातात? तर विद्यार्थी मित्रांनो राज्यसभा आणि संघराज्य प्रदेश यांच्यामधून 268 एवढे सदस्य हे निवड ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 28 वर भारतामध्ये हिऱ्यांसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? भारतामध्ये हिऱ्यांसाठी खालीलपैकी कोणते ठिकाण हे प्रसिद्ध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये पन्ना हे ठिकाण हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 29 बघत भारताचा पहिला उपग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी अवकाशामध्ये सोडण्यात आला होता? भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट खालीलपैकी कोणत्या वर्षी अवकाशामध्ये सोडण्यात आला होता? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा सन 1975 मध्ये अवकाशामध्ये सोडण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 30 बघत उच्च न्यायालय यांचे मुख्य न्यायमूर्ती यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? उच्च न्यायालयामधील मुख्य न्यायमूर्ती यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील राष्ट्रपती त्यांची नेमणूक करतात। प्रश्न क्रमांक 31 बघत महाराष्ट्रामध्ये सर्वात पूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला सर्वात पूर्वेकडचा जिल्हा पुढीलपैकी कोणता एक जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महाराष्ट्रामधला सर्वात पूर्वेकडचा जिल्हा गडचिरोली हा जिल्हा सर्वात पूर्वेकडचा जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 32 बघत कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे? कोराडी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? तर विद्यार्थी मित्रांनो कोराडी हा औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 33 बघत मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 34 बघत दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले आनंद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये? दुग्ध उत्पादन यांच्यासाठी प्रसिद्ध असलेले आनंद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो आनंद हे ठिकाण गुजरात या राज्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 35 बघत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय हेग या ठिकाणी आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 36 बघत राज्यसभेचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो? राज्यसभेचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो? तर विद्यार्थी मित्रांनो राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक पुढचा बघत वनस्पतीवरील संशोधनासाठी प्रसिद्ध पावलेले शास्त्रज्ञ पुढीलपैकी कोण आहे? वनस्पतीवरील संशोधन यांच्यासाठी प्रसिद्ध असलेले शास्त्रज्ञ पुढीलपैकी कोणते शास्त्रज्ञ आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील जगदीशचंद्र बोस हे शास्त्रज्ञ वनस्पतीवरील संशोधन यांच्यासाठी ते प्रसिद्ध असलेले शास्त्रज्ञ आहेत। प्रश्न क्रमांक 38 बघत पोखरण हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे? पोखरण हे ठिकाण। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 39 बघत भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पुरुषापेक्षा स्त्रियांची संख्या अधिक आहे? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पुरुषापेक्षा स्त्रियांची संख्या ही सर्वात जास्त आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील केरळ या राज्यामध्ये पुरुषापेक्षा सर्वात जास्त स्त्रियांची संख्या आहे। प्रश्न क्रमांक 40 बघत क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास भारतामध्ये महाराष्ट्र हे खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? महाराष्ट्र हे देशामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3ऱ्या क्रमांकाचं ते राज्य आहे। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक पुढचा प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला किल्ला आहे? प्रतापगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो प्रतापगड हा किल्ला सातारा या जिल्ह्यामधला तो किल्ला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, पोलीस हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा विषय आहे? पोलीस हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येणारा विषय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस हा विषय राज्यसूचीमध्ये तो येणारा तो एक महत्त्वपूर्ण विषय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, खालीलपैकी कोणता रोग आहे विटॅमिन बी च्या अभावी होणारा रोग आहे? खालीलपैकी कोणता एक रोग आहे जो रोग विटॅमिन बी च्या अभावी होणारा रोग आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील बेरीबेरी हा विकार विटॅमिन बी च्या अभावी होणारा तो रोग आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, मॅकमोहन ही रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधली सीमारेषा आहे? मॅकमोहन ही सीमारेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधली सीमारेषा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील भारत आणि चीन यांच्यामध्ये मॅकमोहन ही सीमारेषा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, मणिपूर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती? मणिपूर या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो इम्फाळ ही मणिपूर या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, भारताचे शेवटचे व्हाईसराय खालीलपैकी कोण होते? भारताचे शेवटचे व्हाईसराय खालीलपैकी कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे शेवटचे व्हाईसराय होते। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, भारतामधला पहिला अणुविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प अणुविद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो तारापूर या ठिकाणी भारतामधला पहिला अणुविद्युत प्रकल्प हा सुरू झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, जगामधला सर्वात मोठा खंड खालीलपैकी कोणता आहे? जगामधला सर्वात मोठा खंड पुढीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो आशिया हा खंड जगामधला सर्वात मोठा खंड आहे। प्रश्न क्रमांक 49, कोल्हापूर जिल्ह्यामधलं दाजीपूर हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? कोल्हापूर जिल्ह्यामधलं दाजीपूर हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो दाजीपूर हे अभयारण्य गवे यांच्यासाठी ते प्रसिद्ध। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 50 परत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो हे विद्यापीठ नागपूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 51 परत, पितळ हा धातू खालीलपैकी कशापासून तयार करतात? पितळ हा धातू खालीलपैकी कशापासून तयार करतात? तर विद्यार्थी मित्रांनो पितळ हा धातू तांबे आणि जस्त यांच्यापासून पितळ हा धातू तयार केला जातो। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 52 पाहूयात, इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? तर विद्यार्थी मित्रांनो इलेक्ट्रॉनचा शोध हा सर जे थॉम्सन या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रॉनचा शोध हा लावलेला आहे। प्रश्न क्रमांक 53 पाहूयात, मी निबंध लिहिला असेन हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी निबंध लिहिला असेन हे खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो मी निबंध लिहिला असेन हे वाक्य पूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 54 पाहूयात, गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या टेकड्या आहेत? गारो खासी जेतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या टेकड्या आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो मेघालय या राज्यामधल्या त्या टेकड्या आहेत। प्रश्न क्रमांक 55 गोसीखुर्द हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? गोसीखुर्द हा सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? तर विद्यार्थी मित्रांनो गोसीखुर्द हा प्रकल्प वैनगंगा या नदीवरचा तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 56 पाहूयात, तोंड या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे। तोंड या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे। तोंड तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील आनन या ठिकाणी तोंड या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 57 रिस्टर स्केल हे खालीलपैकी काय? रिस्टर स्केल या एककामध्ये खालीलपैकी काय मोजतात? रिस्टर स्केल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील रिस्टर स्केल हे भूकंप मापक यंत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 58 पाहूयात,
लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, लज्जा ही कादंबरी तस्लिमा नसरीन यांची ती कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 49, ऐझवाल खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? ऐझवाल खालीलपैकी कोणत्या एका राज्याची राजधानी आहे? तर मिझोरम या राज्याची ती राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 60 पाहूयात. एका गोदामामधले अन्न हे 500 कुटुंबांना 15 दिवस पुरते, तर तेच धान्य 100 कुटुंबांना खालीलपैकी किती दिवस पुरेल? एका गोदामामधलं अन्न आहे 500 कुटुंबांना ते 15 दिवस पुरते, आणि तर तेच धान्य 100 कुटुंबांना खालीलपैकी किती दिवस पुरेल? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच सर्वांनीच घ्यायचा आहे, कारण त्यामधले सर्व प्रश्न हे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्याची किंमत फक्त 99 रुपये आहे. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे करून तुम्ही ते अतिसंभाव्य TCS पॅटर्नचं 700 पेजेसचं प्रश्नसंग्रह तुम्ही ते घेऊ शकता. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सॲपवर दिले जाईल.